नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या संविधानाची ओळख या पाठ्यघटकाविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. बघा, संविधानाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला संविधान म्हणजे काय याविषयीची माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर संविधान म्हणजे काय? तर देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या काही तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात समावेश केलेल्या असतात त्यांना संविधान असं म्हणतात. मग याच्यामध्ये नियम हे एकत्रित केलेले असतात. मग नियम म्हणजे काय? आपण मागील इयत्तांमध्ये नागरिकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे समजून घेतलेले आहेत. त्यामध्ये कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळत असतो. म्हणजे काहीतरी संकेत दिले जातात किंवा काहीतरी नियम असतात, त्यांचं पालन आपल्याला करावं लागतात. आता यामध्ये कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांसोबत कसे वागावे, कसे बोलावे याविषयी काही संकेत असतात. नियम जरी नसले तरी संकेत मात्र असतात. त्याचप्रकारे शाळेमध्ये आपण प्रवेश घेतो, त्या प्रवेशासंबंधीचे काही नियम असतात. गणवेश आणि अभ्यास याविषयीही काही नियम असतात. विविध स्पर्धांचेही काही नियम असतात. आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून जेवढ्या काही अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं, आपण अतिशय आवडीनं त्या स्पर्धांमध्ये सहभागी पण होत असतो. पण आपण कधी विचार केला का की कोणत्या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचे, म्हणजे त्यामध्ये काय नियम आहेत? तर त्या नियमांसंबंधी आपल्याला आपल्या मार्गदर्शकांकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. त्या नियमांची माहिती करून दिल्या जाते. म्हणजेच आपल्याला असं दिसून येतं की विविध स्पर्धांमध्येही नियम असतात आणि त्या नियमांनुसारच आपल्याला ती स्पर्धा पार पाडावी लागते. आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही नियमानुसार चालतो. त्याचप्रमाणे आपल्या देशाचा, ज्याप्रमाणे आपल्या गावचा आणि शहराचा जो कारभार आहे तो नियमांप्रमाणे चालतो, त्याचप्रमाणे आपल्या देशाचा राज्यकारभारही नियमानुसारच चालतो. बघा, गावाचा आणि शहराचा कारभार नियमानुसार चालतो, परंतु यांचा कारभाराचं स्वरूप हे अतिशय मर्यादित असलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या गावापुरतं शासन चालवणे, आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरापुरता कारभार चालवणे, अशा प्रकारे त्या गावापुरता किंवा शहरापुरता हा कारभार मर्यादित असतो. त्याचप्रमाणे आपल्या देशाचा राज्यकारभारही नियमानुसार चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरांसंबंधी असणारे नियम हे अतिशय मर्यादित स्वरूपाचे असतात. परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे जे काही नियम आहेत किंवा तरतुदी आहेत ते मात्र अतिशय व्यापक असतात. आणि म्हणून खालील मजकुरात तुम्हाला त्याची उत्तरे सापडतात का ते बघायचं आहे. बघा, आपण आता संविधानाचा अर्थ बघणार आहोत. यामध्ये संविधान म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा, आपल्या पुस्तकामध्ये संविधान म्हणजे काय याचा अर्थ दिलेला आहे. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज आहे. बघा, म्हणजे आपला देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी जे नियम आहेत ते नियम लिखित स्वरूपाचे आहेत.
असं आपल्याला समजतं. बघा, आपल्या देशाचा राज्यकारभार जसा आपल्या संविधानाच्या माध्यमातून चालतो तशाच प्रकारे बाकीच्या देशांचाही राज्यकारभार त्यांच्या संविधानामार्फत चालतो. पण त्या देशाची परिस्थिती कशा प्रकारची आहे, शासन पद्धती कशा प्रकारची आहे, रूढी परंपरा संस्कृती कशा प्रकारच्या आहेत, यावरून त्यांनी त्या देशाच्या संविधानाचा स्वीकार केलेला आहे. तशाच प्रकारे आपल्याही देशाच्या परंपरा संस्कृती आपल्या संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत. बघा, जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. बघा, आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि संसदीय शासन पद्धती म्हणजे जनतेकडून जे निवडून आलेले प्रतिनिधी असतात त्यांच्या मार्फत शासन किंवा सरकार स्थापन केलं जातं. संसदेचे जे सदस्य असतात त्यांना आपण खासदार असं म्हणतो आणि ज्या पक्षाचे खासदार जास्त निवडून येतील किंवा ज्या पक्षाचं प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून येतील त्या पक्षाच्या सरकारला सरकार स्थापन करता येते. आणि सरकार स्थापन केल्यानंतर संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचं शासनावर बंधन असते. मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार असो, संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. म्हणजे संविधानामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्यामध्ये जो नमूद केलेला कायदा असतो तो अतिशय मूलभूत स्वरूपाचा असतो. सहसा त्यामध्ये जो मूळ चौकट आहे त्याच्यामध्ये बदल करता येत नाहीत. संविधानास विसंगत ठरतील असे जर त्यांनी कायदे केले तर न्यायमंडळ ते केलेले कायदे रद्द ठरवू शकतो. सांगायचं तात्पर्य काय की आपलं संविधान म्हणजे संविधानामध्ये जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमानुसारच सरकारला राज्यकारभार करावा लागतो. जर संविधानाच्या विरोधात किंवा संविधानास विसंगत असतील, जे नियम संविधानामध्ये सांगितलेलेच नाहीत, तरीही त्या नियमानुसार जर राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला तर असे कायदे शासनाला करताच येत नाही, शासन चालवताच येत नाही. आणि जर कायदे केले तर ते कायदे रद्द करण्याचा अधिकारसुद्धा कायदे मंडळाला असतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्या संविधानामध्ये ज्या नियमांचा उल्लेख केलेला आहे, जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमानुसारच आपल्याला राज्यकारभार करावा लागतो. त्यानंतर आपण बघणार आहोत संविधानातील तरतुदी. बघा, संविधानातील तरतुदी अनेक बाबींविषयी असतात. मग याच्यामध्ये आपण बघत आहोत की संविधानामध्ये काही नियम असतात. संविधान हे दुसरं तिसरं काही नसून नियमांचं पुस्तक. म्हणजेच भारताचा राज्यकारभार कसा चालावा त्याचे जे नियम असतात त्या नियमांचं पुस्तक. मग संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत तर अनेक बाबींविषयीची माहिती त्यामध्ये असते. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यामधील संबंध, शासनाने करायच्या कायद्याचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादींविषयीच्या तरतुदी संविधानामध्ये नमूद केलेल्या असतात. म्हणजे तो भारताचा नागरिक आहे की नाही, त्यांना कोणत्या प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत, नागरिक आणि शासन संस्था यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध असायला पाहिजेत. असं म्हटलं जातं की नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध जेवढे जवळचे, जेवढे घनिष्ठ, त्यांच्यामधील संवाद जेवढा चांगला, संवाद जेवढा जास्त, तेवढं शासन व्यवस्थित चालतं. कारण या नागरिकांनी शासन संस्था निर्माण केलेली असते. या नागरिकांनीच आपला प्रतिनिधी निवडून दिलेला असतो आणि तो प्रतिनिधी म्हणजे एक प्रकारचा शासन संस्थेचा सदस्य असतो. आणि म्हणून शासन संस्थासुद्धा या नागरिकांमुळं आपण सत्तेवर आलेलो आहोत.
म्हणून आपण नागरिकांसाठी शासन चालवलं पाहिजेत, अशा प्रकारचा संवाद या नागरिक आणि शासन संस्था यांच्यामध्ये असायला पाहिजेत. याविषयीच्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये केलेल्या आहेत. शासनाने करावयाच्या कायद्यांचे विषय. शासनाने कोणकोणत्या विषयांवर कायदे करायचे आहेत याविषयीच्या तरतुदी संविधानामध्ये केलेल्या आहेत. निवडणूक विषयक माहिती संविधानामध्ये नमूद केलेली आहे. आपल्याला माहीत आहे की निवडणूक आयोग हा स्वतंत्रपणे कार्य करतो आणि निवडणूक आयोग हा निवडणुकीविषयीचे सगळं नियोजन करत असतात. त्याविषयीचे नियम किंवा तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली आहे. तसेच शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र. शासनावर कोणत्या प्रकारच्या मर्यादा आहेत आणि राज्याचं अधिकार क्षेत्र कुठपर्यंत आहे. बघा, आपल्या भारतामध्ये एकूण 29 घटक राज्य आहेत. त्या प्रत्येक घटक राज्याचं अधिकार क्षेत्र हे त्या त्या घटक राज्यांपुरतं आहे आणि त्यांच्या मर्यादाही त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. बघा, संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाचं संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते. बघा, आपण बघितलं की प्रत्येक देशानं संविधान स्वीकारलेलं आहे, परंतु ते कशा स्वरूपाचं आहे हे त्या त्या देशाच्या इतिहास कशा प्रकारचा आहे, समाजरचना कशा प्रकारची आहे, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबी देशादेशांमध्ये भिन्नता असते. म्हणजे प्रत्येक देशाचा इतिहास वेगळा असतो, प्रत्येक देशाची समाजरचना वेगळी असते, प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असते, परंपरा वेगवेगळ्या असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भिन्नता दिसून येते किंवा वेगळे पण आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे त्या राष्ट्रांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांचे उद्दिष्टही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून या सर्वांचा विचार करून ते राष्ट्र आपल्या देशाचं संविधान कशा प्रकारे निर्माण करायचं याचा ते विचार करत असतात. अशा प्रकारे आपल्याला संविधानामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांच्या तरतुदी केलेल्या आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला सांगता येते. बघा, आता आपण बघूया संविधानाची आवश्यकता. बघा, आता संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार व नियमानुसार आपल्याला राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. त्याच्यावरून संविधानाची आवश्यकता आपल्याला स्पष्ट होते. बघा, त्यातला पहिला फायदा किंवा पहिली आवश्यकता संविधानाची आहे की शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. आपण सुरुवातीला अभ्यासलेलं आहे की शासन चालवण्याचे जे नियम असतात त्या नियमांना अनुकूल असेच प्रकारचं शासन प्रत्येक पक्षाच्या सरकारला करावं लागतं. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहेत. बहुपक्ष पद्धतीमध्ये निवडणुकीमध्ये अनेक पक्ष सहभागी होत असतात आणि त्याच्यामुळं कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त असेल तर तो पक्ष सरकार स्थापन करू शकतो. पण आपण एवढ्या मोठ्या पक्षांचा पराभव करून विजय मिळवला म्हणजे आपल्याला हवं तसं राज्यकारभार करावा लागतो, अशा प्रकारचा विचार जर ते करत असतील तर त्यांना त्यांना सत्ता स्थापन करण्याचा जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराचा किंवा सत्तेचा ते दुरुपयोग करणार नाहीत. यासाठी आपल्याला हे संविधानाची आवश्यकता असल्याचे आपल्याला दिसून येते. नंबर 2, संविधानात नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. बघा, संविधानामध्ये नागरिकांना हक्क दिलेले आहेत. याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, शोषणाविरुद्धचे हक्क अशा प्रकारे नागरिकांना अनेक प्रकारचे हक्क दिलेले आहेत आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये असतो की नागरिकांना कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य हवं आहे. आणि शासनाला जे संविधानानं अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत ते हिरावून घेता येत नाहीत. म्हणून नागरिकांचे हक्क आणि
स्वातंत्र्य हे सुरक्षित राहत असते. नाहीतर आपण हुकुमशाही शासन पद्धतीमध्ये बघतो की जो सत्ताधारी व्यक्ती आहे तो जसे म्हणेल तशा प्रकारचे नागरिकांवर नियम लादू शकतो. पण लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपल्या संविधानामध्ये नागरिकांना काही मूलभूत अधिकार आहे, ते शासन संस्थेला सुद्धा त्यांच्या अधिकारांवर बंधन ठेवता येत नाही. त्यानंतर तिसरी आवश्यकता आपल्याला सांगता येते, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. बघा, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करावा लागतो याचा अर्थ आहे की कायद्यानुसारच शासन चालवावं लागतं, कारण त्या सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. बघा, जगामध्ये अजून काही आपल्या जगामध्ये काही देश आहेत की ते आपल्याला हवं तसं तानाशाही किंवा हुकुमशाही आपण म्हणतो. प्राचीन काळामध्ये राजेशाही पद्धत होती की एक व्यक्ती सत्ताधारी असल्यामुळं त्याला हवं तो निर्णय घेण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि अशा वेळी त्याला जी सत्ता मिळालेली आहे त्याला मिळालेल्या सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता असते, कारण यावेळी तो मनमानी कारभार म्हणजे त्याला हव्या असलेलं शासन चालवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला हवं असलेलं म्हणजे बाकीच्यांचा, इतर देशात, आपल्या देशातील सगळ्या नागरिकांचा त्यामध्ये विचार केलेला नसतो. म्हणजे मग आपल्या नागरिकांचं भलं काय आहे याचा त्याने विचार केलेला नसतो आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या कारभाराला मनमानी कारभार असं म्हणतात. पण संविधानामध्ये नियमांची तरतूद असल्यामुळं अशा प्रकारच्या मनमानी कारभाराला वाव दिला जात नाही. त्यानंतर चौथा फायदा आपल्याला सांगता येतो किंवा आवश्यकता सांगता येते, संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. बघा, संविधानामध्ये अशा प्रकारच्या तरतुदी केलेल्या असल्यामुळं त्या संविधानामध्ये जे नियम आहेत त्या नियमानुसार शासन चालवत असल्यामुळं लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्या जात नाही. त्यामुळं माणसांचा किंवा सामान्य माणसांचा किंवा नागरिकांचा या शासनावरचा विश्वास वाढतो की हे शासन आपलं आहे, ही आपलेपणाची भावना या नागरिकांमध्ये निर्माण होत असते आणि त्यातूनच ते सहभागाला उत्सुक होत असतात आणि त्यातूनच ते लोकशाही शासनाला सहकार्य करत असतात. निवडणुकीमध्ये स्वतःहून सहकार्य करत असतात, मतदान करत असतात आणि सामान्य माणसांच्या या वाढत्या सहभागामुळं लोकशाही अधिक मजबूत होत असते. आपण तरी बघतोय की निवडणुकीमध्ये आपण जेवढे मतदारसंघ असतात त्यापैकी आपण बघतोय की 50, 60, 70% एवढंच मतदान झालेलं असतं. वास्तविक आता 100% जेवढे काही मतदाराची संख्या असते तेवढं मतदाराची संख्या आपल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मतदानामध्ये ते सहभाग होऊ शकत नाही. तरीसुद्धा त्यांची जी उत्सुकता असते ते शासनावरील असलेल्या विश्वासामुळे आपल्याला हे दिसून येते. त्यानंतर पाचवी आवश्यकता संविधानाची आपल्याला सांगता येते, संविधान त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवत असते. राज्यकारभार कशा प्रकारे चालवायचा आहे, आपल्या देशाची संस्कृती कशी आदर्श आहे याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला त्या संविधानामध्ये नमूद केलेली असते आणि त्या आपले जे उद्दिष्ट आहेत, आपले जे हेतू आहेत, आपली संस्कृती जी आदर्श आहे त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रांवर असते. आणि यातूनच जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असते. म्हणजे त्या देशासमोर जो आदर्श असतो त्या आदर्शांमुळे आपण जगामध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो, सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करतो. कारण आपल्याला माहीत आहे की जगामध्ये अनेक प्रकारच्या काही जागतिक समस्या आपल्याला दिसून येतात, तरीही त्या समस्यांवर आपण मात करू शकतो. त्यानंतर शेवटची आवश्यकता आपल्याला सांगता येते की नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते. बघा, नागरिकांचे काही कर्तव्य असतात, कर्तव्य आणि जबाबदारी यांचाही उल्लेख आपले काही हट्ट असतात, आपले काही हक्क असतात. आपण सांगतो की मला अशा अशा प्रकारच्या वस्तूंची आवश्यकता आहे.
पण त्यासोबतच आपण त्यासाठी काय करायला पाहिजेत, हे नैतिक जो विचार आहे याला जबाबदारी असंही म्हणतात. आणि नागरिकांना जसे संविधानानं कर्तव्य दिलेले आहेत, तशाच प्रकारे नागरिकांना त्यांची जबाबदारीसुद्धा निश्चित केलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला संविधानाची आवश्यकता म्हणजे काय याची माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघणार आहोत राज्यकारभार म्हणजे काय. बघा, आतापर्यंत आपण सांगितलं की भारताचा राज्यकारभार संविधानानुसार चालावा किंवा भारताचा राज्यकारभार करण्यासाठी काही नियमांची आवश्यकता आहे आणि ते नियम ज्या पुस्तकामध्ये एकत्रित करण्यात आलेले आहेत त्याला संविधान असं म्हणतात. मग राज्यकारभार म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी समावेश केलेल्या असतात माहीत आहे का तुम्हाला? तर देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, आपल्या देशाचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळमध्ये आपल्या ज्या सीमा असतात त्या सीमांचं संरक्षण करणे हे आपल्या देशाचा राज्यकारभाराचा एक भाग आपल्याला दिसून येतो. आपण बघतोय की अहोरात्र आपले जे सैनिक आहेत आपल्या राष्ट्रीय सीमांचं संरक्षण करत असतो आणि त्यांच्या संरक्षणामुळं आपण अतिशय आनंदानं आणि सुरक्षितपणे राहत असतो. त्यासोबतच परकीय आक्रमणापासून जनतेचे संरक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन. आता हे झालं सीमेचं संरक्षण करणे, देशाचं संरक्षण करणे, बाहेरचं आक्रमण होत असेल तर त्यापासून आपलं संरक्षण करणे हे शासनाची जबाबदारीच असते. त्यामध्ये आम्ही आमच्या जनतेचं संरक्षण केलं हे सांगण्याची गरजसुद्धा शासनाला नसते, कारण आपल्या देशाचं संरक्षण करावं यासाठी तर त्यांना सत्ता आपण स्थापन करू दिलेली असते. आणि इथपासून ते समाजातील काही गरजा असतील, समाजाच्या काही गरजा असतील, समाजाच्या काही समस्या असतील तर ते सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न या शासनानं करायला पाहिजेत, कारण त्यांचाच समावेश आपल्याला राज्यकारभारामध्ये करता येतो. बघा, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला काही कायदे करावे लागतात. बघा, आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये समाजाची विभागणी दोन प्रकारची झालेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये काही अतिशय गरीब लोक तर काही अतिशय श्रीमंत लोक, काही मध्यमवर्गीय आपल्याला दिसून येतात. पण सर्वात जास्त लोकसंख्या प्रामुख्याने आपल्याला जी गरिबी आहे त्यांची दिसून येते आणि म्हणून ही गरिबी दूर केली पाहिजेत, म्हणजे दारिद्र्य निर्मूलन केलं पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. त्यासोबतच दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. त्यासाठी त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजेत, त्यांच्या आरोग्य विषयक सेवा द्यायला पाहिजेत, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन द्यायला पाहिजेत, दुर्बल जे घटक आहेत त्यांचं संरक्षण व्हायला पाहिजेत, त्यामध्ये महिला, बालके, आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजनासुद्धा करायला पाहिजेत. इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीमुळे समाजात योग्य असे बदल घडवून आणावे लागतात. समाजामध्ये बदल घडवून आणायचे असतील तर शासनाला काही कायदे करावे लागतात आणि कायद्यात रूपांतर केल्याशिवाय आपण समाजामध्ये बदल घडवून आणू शकत नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत, बघा अवकाश संशोधन आपलं चंद्रयान-2 आता मागच्या ऑगस्टमध्ये आकाशामध्ये पोहोचलेलं आहे, तिथपासून तर सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधीचे निर्णय या शासन व्यवस्थेला घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असं म्हणतात.
बघा, संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशा प्रकारे झाली ते जाणून घेऊया. बघा, भारताच्या संविधानाची पार्श्वभूमीची माहिती अभ्यासत असताना भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं संविधान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी राज्यघटना ही भारताची आहे आणि ही फार अभिमानाची बाब असलेली आपल्याला दिसून येते. संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशा प्रकारची आपली भारतीय राज्यघटना किंवा भारतीय संविधान आहे. कारण या संविधानानुसार जो राज्यकारभार चालतो त्यामध्ये जे विरोधी लोक असतात त्या विरोधी मतांचाही आदर केला जातो. त्यांनी जर योग्य सूचना दिल्या असतील तर त्यांचाही कामकाजामध्ये समावेश केला जातो. आणि हीच भारताच्या संविधानाचे राज्यकारभाराची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. तुम्हाला माहीत आहे की भारताचं संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. आणि जेव्हा आपलं संविधान निर्माण झालेलं आहे किंवा जेव्हा संविधानाची निर्मिती केली होती तेव्हा त्या मूळ संविधानामध्ये 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टांचा समावेश झालेला आहे किंवा केलेला होता. पण आता भारताच्या संविधानामध्ये बऱ्याच प्रकारचा बदल झालेला असल्यामुळं कलमांची संख्यासुद्धा वाढलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये काही बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तर बघूया संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1947 पासूनच सुरुवात झाली. बघा, भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. तत्पूर्वीच भारताचा राज्यकारभार कशा प्रकारे असायला पाहिजेत, त्याबाबतचे नियम कशा प्रकारचे असायला पाहिजेत याला सुरुवात झाली होती. कारण स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. ब्रिटिशांनी 150 वर्ष भारतावर जे शासन केलं, आता त्याच ब्रिटिश शासन व्यवस्थेपासून आपण स्वतंत्र होणार आहोत, तर आपली राज्यघटना किंवा संविधानसुद्धा आपलं स्वतंत्र भारताचं असायला पाहिजे आणि ते भारतीयांनी लिहिलेलं असायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह भारतीय नेत्यांमध्ये होऊ लागला. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीला संविधान सभा म्हणूनही ओळखल्या जाते. बघा, संविधान सभा म्हणजे काय हे आपण आता अभ्यासणार आहोत. संविधान सभेमध्ये संपूर्ण देशाचं जे प्रतिनिधित्व आहे त्या प्रतिनिधींचे सदस्य संविधान सभेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून जेव्हा संविधान सभा स्थापन करण्यात आली होती तेव्हा संपूर्ण भारतातील, मग त्यामध्ये काही संस्थानिक असतील, काही प्रांतातील प्रतिनिधी असतील, यांचे मिळून जवळपास 299 सदस्य या संविधान सभेमध्ये होते. आणि या सगळ्यांनी विचार विनिमय करून भारताचं संविधान कशा प्रकारे असायला पाहिजे या संबंधीचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतो. बघा, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवलं होतं. आणि या इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी भारताचे एकूण 3 विभाग पाडले होते. त्यामध्ये मुंबई प्रांत, बंगाल प्रांत आणि मद्रास प्रांत यांचा समावेश होतो. या प्रांतातील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात असायचा. लोकप्रतिनिधी आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे की लोकशाही शासन पद्धतीमध्ये लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासन चालवलं जातं. त्यासोबतच देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राज्ये पाहत होते. अशा भागांना संस्थाने
म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. अशा प्रकारे संविधान सभेमध्ये प्रांत आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी यांचा समावेश केलेला होता आणि संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते आणि त्या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते हे आपल्याला सांगता येते. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती झालेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला संविधान सभेविषयीची माहिती सांगता येते. आता आपण बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीमध्ये योगदान. सगळ्यांना माहीत आहे की संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. कारण संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर म्हणजे संविधान, अशा प्रकारची विचारसरणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. याच्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीमध्ये किती योगदान आहे हे आपल्याला दिसून येते. ते कशा प्रकारे आहे हे आपण अभ्यासणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती म्हणजे काय की राज्यघटनेमध्ये ज्या नियमांची निर्मिती करावी लागते ती नियम करण्याची जी समिती होती तिला मसुदा समिती असं म्हणतात. आपण म्हणतो कच्ची राज्यघटना किंवा कच्चा जो मसुदा असतो तेच तयार करण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं होतं. आता मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देणे यालाही इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातील प्रकांड पंडित, कायदे पंडित म्हणून संपूर्ण जगामध्ये नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतं. कारण जगातील अनेक देशातील राज्यघटनांचा अभ्यास त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी अहोरात्र अभ्यास चिंतन केलेलं होतं आणि नेमका त्यांच्या याच अभ्यासाचा आणि चिंतनाचा विचार करून त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा जो मसुदा होता त्यांनी संविधान सभेपुढे मांडला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कच्ची राज्यघटना जेव्हा तयार केले, संपूर्ण नियम जेव्हा तयार केले तेव्हा ते तयार केलेले नियम त्यांनी या संविधान सभेसमोर मांडले. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नियम संविधान सभेसमोर मांडले तेव्हा संविधान सभेतील सदस्यांनी ते जसे तसे स्वीकारले नाहीत. कारण ते सुद्धा संविधान सभेमध्ये जे सदस्य होते ते सुद्धा कायदे पंडित होते. म्हणून या कायदे पंडितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे नियम तयार केलेले आहेत त्या प्रत्येक कलमावर चर्चा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा नियम कसा तयार केलेला आहे, त्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये का समावेश त्याचा केलेला आहे, याच्यावर अनेक सविस्तर चर्चा झालेली आपल्याला दिसून येते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमधील प्रत्येक प्रश्नाला उत्तरसुद्धा दिलेलं आहे. नुसतं उत्तर दिलं नाही तर सर्व सदस्यांना, कायदे पंडितांना पटेल अशा प्रकारचे उत्तर त्यांनी दिलेले आहेत. अशा प्रकारच्या अनेक दुरुस्त्याही त्यांनी सुचवलेल्या आहेत, त्यासुद्धा स्वीकारलेल्या आहेत. बघा, संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे आणि त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे हे जे कार्य आहे हे प्रत्येक कार्य त्याची तरतूद निर्दोष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की आज 1949च्या कालावधीमध्ये आपण ही जे आपली राज्यघटना तयार करत आहोत हे हजारो वर्षे भारतामध्ये यानुसार शासन चालणार आहे. मग पुढच्या हजारो वर्षामध्ये भारतामध्ये समाजामध्ये कशा प्रकारचे बदल होणार आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये केलेला आहे. त्यांचा सुद्धा विचार आपल्या या संविधानामध्ये मांडलेला आहे आणि तशा प्रकारच्या कायद्यांची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि म्हणून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे कार्य केलेलं आहे, भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं त्यांना म्हणतात. जेव्हा मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कलमांची निर्मिती केली आणि त्यांनी संविधान सभेमध्ये मांडलं, तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी जे विचार व्यक्त केलेले आहे, त्या विचारावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती त्याग केलेला आपल्याला संविधान निर्मितीमागे दिसून येते, ते आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषयी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी असा विचार व्यासपीठावर मांडला होता. ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान निर्मितीचं कार्य केलेलं आहे, तेव्हा त्यांच्यासारखा दुसरा कायदेपंडित आपल्याकडे मिळाला नसता. आपल्या तब्येतीची पर्वा न करता, आपल्या आरोग्याची काळजी न घेता त्यांनी जे संविधान निर्मितीमध्ये काही झालं तरी हे कार्य आपल्याकडून पूर्ण झालं पाहिजे, ही जी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे, त्या जबाबदारीवरून तेच भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तत्कालीन काळामध्ये केलेला होता. आणि संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संपूर्ण भारताची ही जी राज्यघटना आहे ही तयार झालेली होती. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात केली. आणि त्या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलं. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य, म्हणजेच प्रजेनं चालवलेलं राज्य. कारण जे प्रतिनिधींच्या माध्यमातून जे आपलं सरकार चालतं, आता त्या प्रतिनिधींचं सरकार स्थापन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. बघा, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले गृहमंत्रीसुद्धा होते. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद आणि सरोजिनी नायडू यांचे चित्र इथं दाखवलेलं आहे. त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहून झाल्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ती राज्यघटना सुपूर्द केली, याचंही चित्र इथं दाखवलेलं आहे. इथं आपला हा धडा इथं संपलेला आहे. तुम्हाला उद्या याचा स्वाध्याय करून आणायचा आहे. आणि जर धडा आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि आमचे पुढचेही धडे असेच अभ्यासण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.